सगळ्यांना प्रणाम. तुम्ही या इथे मला गुरूंच्या बद्दल बोलायची संधी दिली, त्या सगळ्यांच्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आपण सगळे सतपथगामी आहोत आणि या मार्गावरती या अध्यात्माचा, या परमेश्वराचा आपण सगळेजण आनंद घेत आहोत. नमस्कार. काल आपण आईच्या साधनेबद्दल थोडासा आपण विचार केला. आणि आता जसं जसं आईची जी कुंडली जेव्हा जागृत झाली, तर आईना कुंडलिनी हा शब्द पण माहिती नव्हता, खरं सांगायचं तर. आणि आईना संबंध म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात पहिलं जे आईला दर्शन झालं ते एक बोट दिसलं आणि विश्व एक आहे, ब्रह्म एक आहे असं सांगितलं गेलं. म्हणजे ही जी सगळी शिकवण असते ती दृश्यवाक म्हणजे दृश्य यायचं आणि मग त्याच्यानंतर त्याचं काय म्हणतात त्याचं एक्सप्लेनेशन म्हणा किंवा त्याचं ज्ञान म्हणा आईना होत असे. तर अशा तऱ्हेने आईचं सगळं साधना आईची चालू होती. आणि अशा ह्याच्यामध्ये एकदा स्वतः समर्थ रामदास स्वामी आईना ध्यानात दिसले आणि ते म्हणाले, "काय करतेस तू? झोपलीस कशी काय? उठ." म्हणजे एकदम आई त्यांनी स म्हणत असं खूप छान वर्णन केलं, की "सनई चौघडा वाजतोय आणि हे करतोय आणि तू कशी अशी कशी झोपली आहेस?" म्हणून. तर आईला काही समजलं नाही, तर ते कुंडलिनी जागृती होणार आहे असं त्यांनी सांगितलं. आता ह्या कुंडलिनी जागृतीच्या मार्गामध्ये संबंध मार्गदर्शन समर्थ रामदास स्वामींचं आईनं झालं. म्हणजे आपण जे म्हणतो की गुरुतत्व एक आहे, तर आईना घडोघडी म्हणजे कितीतरी वेळेला वेगवेगळ्या संतांची दर्शनं होत असत, आईना मार्गदर्शन मिळत असे त्यांच्याकडनं. छोट्या-छोट्या गोष्टी सांगितल्या जात. पण त्याचबरोबर काही वेळा असं व्हायचं की त्यांचं दर्शन पण व्हायचं नाही, पण ती वाक्य आईच्या कानावर यायची आणि आईचे प्रश्न सुटायचे किंवा आईना मार्गदर्शन मिळायचं. तर ह्या संबंध प्रवासामध्ये समर्थ रामदास स्वामी तिच्या बरोबर होते आणि तिला सतत मार्गदर्शन करत होते. तर त्यांनी मार्गदर्शन कसं केलं, तर जवळ-जवळ त्यांनी 205 मनाचे श्लोक आईला सांगितले. जे आईने प्रासादिक श्लोक म्हणून आम्ही पुढे त्याचं पुस्तक आम्ही छापलं आणि त्याचंच थोडंसं निरूपण असं मी लिहिलं ते श्लोक रूपी ज्ञानप्रसाद म्हणून ते पण प्रसिद्ध आम्ही ते पुस्तक केलंय. तर ह्याच्यामध्ये जसं आई पहिल्या चक्रामध्ये गेली. आता बघा ऊर्ध्व मूल मदशाक आपण म्हटलंय म्हणजे गीतेमध्ये म्हटलंय ना, की झाडाची मुळं जी आहे ती खाली आहे आणि झाडाची मुळं वरती आहेत आणि झाड खाली आहे असं जे आहे. तर आपलं शरीर तसंच आहे. म्हणजे आपलं जे मूलाधार चक्र आहे, तर ते जसं आपण पिशवी पूर्ण शिवली, पोतं शिवलं आणि पोतं शिवल्यानंतर जी शेवटचं तोंड त्याचं बंद केलं, तसं आपल्या शरीरावरती अक्षरशः त्या शिवणीसारखंच जसं तुम्ही लहान मुलांना जर कधी तुम्ही हे केलं असेल, तर तुम्हाला दिसेल की तिथे एक शिवणीसारखंच बरोबर तिथे अ, हे असतं आणि तिथे त्याच्याबरोबर वरती मूलाधार चक्राचं जी जागा आहे. म्हणजे एक तसं बघितलं तर बरोबर पाठीचा कणा जो शेवटी येतो तिथपर्यंत तिथे ते स्थान येतं. आता ह्याच्यामध्ये कसं व्हायचं, की आईंना पुस्तकी किंवा असं कुठून ज्ञान मिळत नव्हतं. पण ह्याचं, की ती किती तिथे कोणता रंग आहे, कोणती देवता आहे, कोणती अक्षरं आहेत आणि त्याचं काम काय? प्रत्येक चक्राचं कार्य काय? हे पण कळायचं. तिथली देवता कोणती? आणि ती आई त्या चक्रांच्या त्या म्हणजे त्या ह्यानी ज्ञानाने म्हणा किंवा त्या दर्शनाने आई इतकी त्याच्यामध्ये रममाण होऊन जायची, इतकी तन्मय होऊन जायची, की आपोआप त्या चक्रांचे जे मंत्र असत त्या आईचे आपोआप होऊ लागत. आणि कधी-कधी मात्र आईला पुढे जाण्यासाठी काही मंत्र करायला सांगायचे. मग त्याची संख्या काही वेळा 1,00,000 असायची, 2.25 लाख असायची आणि आई करत असत ते. आईने साधना म्हणजे कठोर साधना केली. म्हणजे हे एक त्याने त्याची जसं काय एक फोकस, एकच गोष्ट त्यांनी आपल्या आयुष्यात धरली होती, असं म्हणायला हरकत नाही. आता हे सगळं त्या करत होत्या बाकीचं. पण तरीसुद्धा ध्यानाच्या बाबतीत त्यांनी कोणतीही कधी हे केली नाही, तडजोड केली नाही. तर ह्याच्यामध्ये मूलाधार चक्राचं जे जे की आपोआप ओंकाराचा जपणा किंवा गणपतीचं दर्शन किंवा गणपतीच्या बद्दल ज्ञान जे आईला झालं आणि पुढे पुस्तकात गणपतीचं रूप जे आहे त्याच्याबद्दल जे लिहिलं ते त्यावेळेला झालं. आता हे दुसरं चक्र जे आहे ते स्वाधिष्ठान चक्र आहे. आता ह्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये तुम्ही सगळीकडे जी चक्रांची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रह्मदेवाचं स्थान मानलंय.
पण आईने आईला जास्त इथे शक्तीचं हे वाटलं. शक्ती आणि तर मग आईला प्रश्न पडला, की ब्रह्मदेवाची पूजा का नाही? म्हणजे त्यावेळेला जो प्रश्न पडला त्याचं कितीतरी वर्षांनी आईला त्याचं उत्तर मिळालं, की ब्रह्मदेवाची पूजा का नाही? आता ह्याच्यामध्ये मी जसं म्हटलं, की आई नेहमी वैज्ञानिक कोणताही गोष्ट सायंटिफिक घेत असत आई नेहमी. आई नेहमी त्याचा सायंटिफिक नेहमी विचार करत असत. त्या दृष्टीने करत असत. तर आईनं नेहमी म्हणजे ह्या ज्या कथा आहेत, की बायको रागवली आणि पत्नी रागवली आणि हे तर इतकं देवाला खाली आणणं योग्य आहे का? इतके महान देव, इतके महान हे तर ह्या ज्या गोष्टी बनल्या त्या कशासाठी बनल्या? ठीक आहे, त्याला वेळेला लोकांना समजायसाठी बनल्या असतील, पण त्या काय आईना पटायच्या नाही. त्यामुळे आई मग खोलवर जाऊन त्या गोष्टीवरती विचार करायची. आणि मला आईने त्यावेळेलाच चक्रांचं पेंटिंग रचायची आता तपोवनात लावलेलं पण आहे 6 चक्रांचं. तर त्याच्यामध्ये आईने मला दुसऱ्या ह्याच्यामध्ये शक्तीची अ, हे चित्र काढायला सांगितलं होतं आणि त्याचं चित्र त्याच्यामध्ये आहे. तर ह्या इथं ही जी उपासना करत असताना देवी भयंकर आईची देवीची खूप शक्तीची आईला पुन्हा-पुन्हा सांगितलं गेलं आणि शक्तीची उपासना खूप झाली आहे याच्यामध्ये. आणि जेव्हा देवी प्रसन्न झाली, तर देवीने विचारलं, की "तुला काय हवंय? वर माग, वर माग." आता कसं असतं बघा, की या आपल्याला एक गुरूनी सांगितलेलं असतं, की काही मागायचं नाही आणि आपल्यालाही ते पटत असतं, की आपण काही मागायचं नाही. आपल्याला काही नको. पण असं असतं, की त्या शक्तीसमोर आपल्याला अत्यंत नम्रपणे बोलावं लागतं आणि परमेश्वरच आपल्याला ते शिकवतो किंवा परमेश्वरच आपल्याला त्यातून तारून कारण हे मोठं संकट असतं, की आपल्याला वर माग म्हणतंय आणि आपण कसं म्हणायचं, की मला काही नको असं म्हणता पण येत नाही आणि काय हवं हे आपल्याला माहीत नसतं. मग काय करायचं? तर आईने त्यावेळेला असं सांगितलं, की "तुम्हाला जे काय मला द्यायचंय ते तुम्ही द्या. पण त्याचा उपयोग फक्त तुमच्या भक्तीसाठी आणि लोकांच्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे." अशा तऱ्हेने आईने ती वेळ मारून नेली आणि त्यावेळेला देवी त्या आईच्यावरती खूप प्रसन्न झाली कारण आईने तशी साधनाच खूप केली. आता ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर पुढे जातो तो आपण ह्याला जातो. अ, नाभीचक्र त्याला मणिपूर पण म्हटलंय. इथं आता इतकं आहे, की जितका आपण ह्या गोष्टींचा अभ्यास करू ना, तितका त्याच्यामध्ये रस येत जातो. आता हे जे रंग आहेत, ते इतके गमतीशीर आहेत, की आमच्या चित्रकलेमध्ये फक्त बेसिक कलर 3 तुम्हाला पण ज्यांनी चित्रकला शिकली त्यांना माहिती असेल. कलर व्हील आपल्याला बनवायला शिकवतात. त्यावेळी फक्त बेसिक कलर 3 सांगतात. रेड, येलो आणि ब्लू. या व्यतिरिक्त कलरच नाही आहे. आणि प्रिंटिंगमध्ये चौथा कलर धरला जातो, तो ब्लॅक कलर. पण तो कलर आपल्या ह्याच्यामध्ये तो कलर धरला जात नाही. त्याला पिगमेंट म्हणताय असं. तर हे जे 3 रंग आहेत, तर तेच आपल्या चक्रामध्ये आहेत. पहिला लाल आहे आणि मग ह्याचा जो आहे मणिपूरचा, तो पिवळा आहे. कारण तिथे अग्नी तत्व आहे, त्यामुळे तिथे पिवळा आहे. पण ह्या 2 रंगाचं जे मिश्रण आहे, तो स्वाधिष्ठान चक्रामध्ये भगवा रंग आहे. असे हे पुढे जे आहेत ते असे रंग जे आहेत, ते अशा तऱ्हेने त्याची एकेकाची रचना होत गेली आहे. तर ह्या ह्याच्यामध्ये पिवळा रंग आहे आणि इथे विष्णूचं स्थान आहे. आता ही जेव्हा आई उपासना करत होती, या चक्रामध्ये जेव्हा आई पोहोचली, तर आईला खूप आनंद म्हणजे आईच्या एकदम म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक आपलं आपलं प्रगती होणं म्हणजे इतके दिवस कसं होतं, की आई शिष्य आणि गुरु किंवा देव आणि मी फक्त असं होतं. पण इथे आईच्या हृदयामध्ये खूप परिवर्तन झालं. विश्वाचा ते विचार करू लागली. कारण का तर विष्णूचं कार्य इतकं विश्वव्यापक आहे, विश्वाचं पालन करणे आहे. आणि त्यावेळेला आईची म्हणजे कुंडलिनी आईची अतिशय तीव्र म्हणा किंवा उग्र म्हणा अशी असल्या कारणाने आईच्या अंगाच्या लाही-लाही व्हायची. इकडं आई ध्यानावरून उठल्यानंतर आईने खूप रडलेली असायची. आम्ही लहान होतो. आम्हाला वाटलं, की आईसाठी आम्ही काय करू? काय करावं आपण आईसाठी? पण इकडं आई बोलता-बोलता काय सांगायची, "मला खूप आनंद आला. मला अमक्याचे दर्शन झाले. अलौकिक अनुभव आला." म्हणजे तेव्हा आम्हाला हे पण समजलं, की भावावेशामध्ये इतके डोळ्यातून अश्रू येतात, हे आम्हाला समजत नव्हतं. आम्हाला वाटायचं, की आई इतकी कळवळून देवासाठी रडते, असं वाटायचं आम्हाला. तर असं ते हे होत असताना आईच्या शरीरात कमालीची उष्णता म्हणजे दिल्लीला
जेव्हा थंडी इतकी डिसेंबरची थंडी म्हणजे आम्ही एक एक दोन दोन स्वेटर घालून घरात सुद्धा आपल्याला बसावं लागतं. मोजे घालायला लागतात, पायात स्लीपर घालायला लागतात. इतकी थंडी असताना आईला गार जमीन बरी वाटायची. आई स्वेटर घालायची नाही. इतकं आईला आईच्या अंगाची लाई व्हायची. आणि आईच्या शरीरातील रक्त सगळं म्हणजे इकडं आईचं आई ध्यानातून उठली की चेहरा लाल लाल असायचा, गाल लाल लाल असायचे, तेज असायचं तोंडावरती. पण आई काय व्हायचं, घरातलं काम आणि ध्यान या दोन्हीने इतकी थकून जायची, इतकं जसं पिळून टाकल्यासारखं व्हायचं. आणि एक 10 मिनिटं मग ती अक्षरशः 10 म्हणजे एक प्रकारे थकून कोसळूनच जायची असं म्हणायला हरकत नाही. एक 10 मिनिटं पडलं की तिला बरं वाटायचं. पण भयंकर थकवायचा तिला. आणि मग ह्या याच्यासाठी जेव्हा डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर म्हणायचे आईला इंजेक्शन द्यायचे ते ह्याचे, कारण अॅनेमिक कंडिशन आहे म्हणायचे, तुमच्या अंगात रक्त नाही म्हणायचे. आई ते इंजेक्शन घ्यायची, पण त्याचा मला तर वाटत नाही की त्याचा काही होत होता. पण त्याशिवाय आईला स्वतः वडील तिचे आईचे आयुर्वेदिक वैद्यच असल्या कारणाने आईला औषधाची माहिती पण होती. आणि कुणी कुणी सांगितलं मग ती आई आयुर्वेदिक उपाय करत असते, जसं डिचाला काढा घ्यायचा आणि असं काय काय जे शक्य होतं ते आई करायची आपल्या उष्णता कमी होण्यासाठी. पण तशी उष्णतेचा त्या आईला त्रास होतच राहिला. म्हणजे इतकं की अंगावर असे चरे पडायचे, त्यातून रक्त निघायचं. कपडे चिकटायचे रक्ताने. ब्लाऊज काढताना ते जाणवायचं की कपडे चिकटलेत रक्तामुळे. तसंच असं होत असताना एकदा मला आईनी सांगितलं की "अगं, भयंकर आग होती." आणि त्यावेळेला मग आम्ही आईच्या पायाला, ह्याला त्यावेळेला कैलास जीवन खूप होतं बघा. कैलास जीवन सगळेजण खूप वापरायचे त्यावेळेला. तर मग त्या कैलास जीवनाची आमच्याकडे कायम बाटली आईसाठी आणलेली असायची. तर आई म्हणायची, "म्हणजे पाठीची भयंकर आग होती, जरा लावून दे." आणि मी पाठीला ते कैलास जीवन लावायला गेले तर बघते तर काय, कारण मी चित्रकार असल्या कारणाने मला एकदम असं दिसलं की आईच्या सबंध पाठीवरती विष्णू उठलेला होता. तर मी आईला म्हटलं, "अगं, तुझ्या पाठीवरती विष्णू उठलाय." तर आई म्हणाली, हो का?" मग आता आईला दाखवणार कसं? तेव्हा आपल्याकडे काहीच हे नव्हतं. मग मी ते चित्र काढलं. मग त्यावेळेला आईने मला तिची जी डायरी होती त्याच्यात ते चित्र काढायला सांगितलं. कारण ती डायरी आई सहसा कोणाला देत नसे. पण ह्यात चित्र काढ म्हणून सांगितलं. मग त्याच्यात मी ते स्केच केलं आणि आईला दाखवलं, "आई, असं सरळ विष्णूची मूर्ती त्या तुझ्या पाठीवरती दिसतीये." म्हणजे इतकी एकरूपता झालेली होती. इतकं विष्णूचं आईना म्हणतात तशी कृपा असं म्हणायला हरकत नाही झाली होती. आणि मग यामुळे अ, खूपच म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण विश्वात जगाचा विचार होऊ लागला, विश्वात्मक सगळा विचार होऊ लागला. आणि याबरोबर असं करत आई पुढच्या चक्रामध्ये म्हणजे हृदय चक्रामध्ये जेव्हा गेली, तर त्या हृदय चक्रामध्ये गेल्यानंतर आईचं ते एकदम काय म्हणतात त्याला आवडतं स्थान, कारण आई शिवभक्त आणि ते शंकराचं स्थान आहे. आता इथे सुद्धा कसं आहे बघा, निळा आणि हिरवा रंग. खरं म्हटलं तर ह्या चक्राचा हिरवा रंग म्हटलाय. पण आहे तो निळा. मग हिरवा का दिसतो? तर कुठल्याही निळ्या ह्याच्यावरती पिवळा प्रकाश पडला, की रंग हिरवा होतो. तुम्हाला माहिती आहे बरेच वेळा पाणी पण आपल्याला हिरवं दिसतं. पाणी हिरवं असतं का? नाही. पण ह्याचं जे एक रिफ्लेक्शन पडतं आणि खाली जर जमीन पिवळी म्हणजे वाळू म्हणा, ही म्हणा, ती ज्या रंगाची असेल तर बरेच वेळा पाणी हिरवं पण दिसतं. तर तसं तसा त्याचा रंग आहे हृदयामध्ये. इथे मात्र आल्यानंतर आईला खूप आनंद व्हायचा म्हणजे हृदयामध्ये. आणि हृदय हे ध्यानासाठी म्हणजे गृहस्थ आश्रमीसाठी आई नेहमी म्हणते, की गृहस्थ आश्रमीने ध्यान आपलं ह्याच्यामध्ये लावावं, हृदयात लावावं म्हणून. आता हे शंकराचं जेव्हा आई तपश्चर्या करू लागली, तर आईला असा बोध झाला, की म्हणजे आई आपल्या प्रत्येक जणाचा कुठल्या ना कुठल्या तरी ह्याच्यातून आपण मूळ आपलं असतं. तर त्या आईचं मूळ पार्वती आहे हे आईला आईला कळलं, की मी पार्वती स्वरूप आहे म्हणून हे समजलं आईला. आणि मग आई रोज कैलासावर जात असे. आईची रोज ओढ ते कैलासावरती खूप आईला लागली. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अ, आईला हे पण कळलं, ज्यांचं ते गुह्य स्थान आहे शंकराचं, तर ते आईला ते पण जिथं ते ध्यानाला जाऊन बसतात शंकर, तर ती पण आईने गुफा पाहिली. आणि एक दिवस असं झालं, की आई ध्यानाला बसलेली असताना आईला असं वाटलं, की आई कैलास पर्वतावरतीच ध्यानाला बसलेली आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये सबंध आईच्या पूर्ण अंगाला आग लागली. आणि आईचा जो सांगाडा होता, तो सबंध जळत खाली दरीमध्ये कोसळला. हे सगळं तिला दिसलं आणि मग तिला पादुका,
माळ असं सगळं दिलं गेलं. तर त्या आईला काही अनुभव आला हा. पण आईला काही ते माहिती नव्हतं आणि मागून त्याचा खुलासा झाला, की आईला ध्यानामध्ये विद्वत संन्यास दिला गेला. विद्वत संन्यास म्हणजे या संन्यासाला काहीही हे नसतं आणि हा अत्यंत उच्च कोटीचा असा संन्यास आहे. तो संन्यास आईला फ खुद्द शिव शंकराकडनं आईला मिळाला. तर असं आई एक उच्च कोटीच्या अ, स समाधी अवस्थेत, ध्यानाच्या अवस्थेत आई पोहोचल्या होत्या. आणि ह्याच्यामध्येच असं झालं, की अ, मी एकदा त्यावेळेला ह्याच्यात गेले होते, माझ्या भावाकडे गेले होते, माझ्या मामे भावाकडे. आणि तेव्हा तुम्हाला माहिती आहे, की असं रेडिओवरती वगैरे विशेष काही अशी गाणी नसायची आणि अ, जे होते ते बरेच लोकांच्याकडे ग्रामोफोन असायचे. आणि रेकॉर्ड म्हणजे त्यांचा खूप मोठा खजिना प्रत्येकाकडे. ज्याला गाण्याचा शौक आहे, त्यांचा ग्रामोफोन म्हणजे हे रेकॉर्ड म्हणजे म्हणजे आपण गिफ्ट पण द्यायचे तेव्हा. रेकॉर्ड, चांगल्या रेकॉर्ड एकमेकाला गिफ्ट द्यायचे, असं त्यावेळेला वातावरण होतं. तर याला पण गाण्याची आवड होती आणि त्यांनी मी गेलेले असताना, "जो भजे हरी को सदा, वही परम पद पावला." तर तेव्हा मला पहिल्यांदा मला जाणवलं, म्हणजे माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ऐकताना. माझ्यासमोर फक्त आईची मूर्ती दिसली. मला वाटलं, की हेच आई, हीच आई. जे ते वर्णन करतायत तीच आई. आणि ही आई केव्हा ऐकतीये, आई केव्हा हे रेकॉर्ड ऐकते असं मला जाणवतं. भीमसेन जोशीने ते गायलेलं भैरवी भैरवी याच्यामध्ये आहे. मग बऱ्याच जणांनी ते गायलेलं आहे. आता ह्याच्यानंतर जेव्हा आई म्हणजे हा जो टप्पा होता, त्याच्यामध्ये खरं म्हटलं तर आई पूर्ण बदलून गेली, पूर्ण बदलून गेली. आणि कशा तऱ्हेने, की एक योगिनी म्हणून ज्याला आपण म्हणतो, पूर्णत्वाला पोहोचलेली, तर तशा तऱ्हेचं आईच्या तोंडावरती तेज होतंच, पण आणखीन तेज आलं. आणि ह्या ह्याच्यामध्ये बाजूला ह्या बाजूला ह्या म्हणजे आई जेव्हा व्यवहारात राहत होती, तर ह्या सगळ्या साधकांना मदत म्हणा किंवा व्यावहारिक गोष्टी म्हणा, आई करतच होती. तर हे झाल्यानंतर जेव्हा आई कंठचक्रात गेली, कंठचक्राचा मार्ग तसा पुढे जो आहे, तो एक तर खूप मोठा आहे आणि अवघड पण आहे. तिथे 16 पाकळ्याचं कमळ आहे आणि इथं मोठी एक अशी अशी गुफा आहे आणि त्या गुफेतून तो मार्ग, सगळा मार्ग, त्याला भ्रमर गुंफा पण म्हटलेलं आहे, या कंठचक्राला. तर ह्या इथे जात असताना आईला जरा थोडंसं हे झालं, की ह्या इतकी म्हणजे आतमध्ये अंधारच अंधार, काही दिसतच नाहीये, तर कसं. पण आई शिरली आतमध्ये. म्हणजे सूक्ष्म शरीर आईने धारण केलं आणि आई ओंकार रूपात शिरून आईने त्या गुहेमध्ये प्रवेश केला. आणि पाठोपाठ आईचे गुरु सतत त्या गुफेमध्ये आईच्या सतत बरोबर असायचे. असा प्रवास खूप दिवस चालला अंधाऱ्या गुफेतून. आणि मग कंठचक्राचं जेव्हा हे झालं, तर तिथे सरस्वतीचं स्थान आहे, शारदा मातेचं. आणि इथं आल्यानंतर काय होतं, की एक तर सगळ्यात पहिले विवेक जागृत होतो आणि आपण एक सृजनशीलता वाढते. सगळ्या पूर्ण प्रकृतीवरती, सृष्टीवरती आपण प्रेम करू लागतो. तिथलं सौंदर्याचा आपण आस्वाद घेऊ लागतो, संगीताचा आस्वाद घेऊ लागतो. अशा तऱ्हेने एक श्रवण भक्ती म्हणा, ही भक्ती म्हणा, अशी खूप वाढते. आणि एक प्रकारची आपली वृत्ती पण तिच्याबरोबर शारदा मातेबरोबर आपली पण वृत्ती म्हणजे सगळ्या डायमेन्शनमध्ये आपलं त्यामध्ये प्रगती होत असते त्या व्यक्तीची. आणि म्हणजे लिखाण होतं आपल्यातनं चांगलं. अशा तऱ्हेचं. आता हे सगळं होत असताना मला एक आणखीन एक खूप विशेष गोष्ट सांगायची, की आपले पुण्याचे जे लोककवी मनमोहनात होते, तर ते पण ह्या मार्गातले होते. त्यांना काय म्हणतात, त्याला स्मशान वैराग्य आलेलं होतं त्यांना. त्यांची पत्नी गेल्यानंतर त्यांना स्मशान वैराग्य आलं. पहिल्यांदा ते म्हणजे मी सरदार घराण्यापैकी होते ते. खूप चांगलं म्हणतात त्याचं भौतिक आयुष्य जगत होते. पण असं झाल्यानंतर ते एकदम विरक्त झाले आणि ध्यानामध्ये त्यांची प्रगती खूप झाली. म्हणजे अगदी ज्याला म्हणतो अवधूत, अवलिया अशा तऱ्हेने ध्यानामध्ये त्यांची प्रगती झालेली होती. तर ते पुण्याला आणि आई अ, दिल्लीला असायची. पण आईचे साधनेमध्ये जे काही अनुभव आलेले असायचे, तर ते पत्रांनी किंवा कविता रूपात म्हणजे आईची जी स्थिती, ध्यानातली स्थिती, ते लिहून पाठवायचे बरेच वेळेला. दुसरं असं आहे, की आई त्यांचं पत्र न का त्यांनी आठवण काढली. त्याची आईला कसं, आई पिंजरच लावायची. तेव्हा काही टिकल्या वगैरे नव्हत्या. आई पिंजर लावायची. तर काही काही काम करत असेल, तर ती पिंजर खाली पडायची. त्याच्यावरनं आईला कळायचं, की त्यांनी आठवण काढली.
आणि अशा अशा तसं पण त्यांचं एक पुस्तक पण लिहिलंय त्यांच्या आईंच्या वरती ज्या कविता केल्या. पण काही वेळेला त्यांचं असं व्हायचं, की शेवटी ते कवी आणि जे त्यांना आईच्या बद्दल जे दृश्य दिसायचं किंवा जे भाव उत्पन्न व्हायचे, त्यामुळे जसं शंकराचार्यांनी देवीचं वर्णन केलंय, तर तसं ते आईचं वर्णन करायचे. मग आईला खूप संकोच व्हायचा. आई त्यांचं पत्र वाचायची, पण मुकाट्याने बंद करून कुठेतरी ठेवून द्यायची. कुणाला दाखवायची नाही. काही-काही वेळा दाखवायची. पण हे सगळं झाल्यानंतर त्यांचं अक्षयी म्हणून आम्ही पुस्तक छापलं आणि ते इतक्या इतक्या गुह्य सगळ्या कविता आहेत. त्याच्यावरती माझी वहिनी डॉक्टर खाडीलकर म्हणून आहेत. त्यांनी त्याच्यावरती हे पण लिहिलं आहे, थोडंसं टिप्पणी म्हणतात, टीका लिहिलेली आहे. कारण का तर लोकांना त्या कवितेतलं गुह्य तसं कळणारच नाही म्हणून. आता हे हे होत असताना म्हणजे असे सतत अनुभव येत होते आणि ह्याला जोडणारे कोण होते, तर आमच्या समोरच राहणारे एक कोल्हापूरचे अ, ग्रस्त होते, चित्रकार होते ते. आणि ते आमच्या घराकडे खूप आकर्षित झाले. जवळ आमच्या घरातलेच झाले, माणकापुरे म्हणून. आणि ते आर्टिस्ट होते, ते फोटो होता त्यांनी आईचे फोटो काढले म्हणून खरं आपल्याला आज आईचे फोटो अवेलेबल आहेत. कारण त्यावेळेला तर आपण ह्याच्यामध्ये जायचो, स्टुडिओमध्ये जायचं, एकदम ताट भरायचं आणि एखादा फोटो काढून घेतला तर. नाहीतर असे फोटो सहसा काढलेच जायचे नाहीत. पण त्यांनी कॅमेरा घेतलेला होता आणि त्यांना आईचे काय झालं, की त्यावेळेला ते अशा या वयात होते. आम्ही लहान होतो. आई जरी आम्हाला अनुभव सांगायची, तर आईला आणखीन जे सांगायचं असायचं खुलवून त्याचं समजून, तर आई त्यांना सांगायची. तर त्यामुळे त्यांची पण आध्यात्मिक प्रगती खूप छान झालेली होती. तर त्यामुळे त्यांनीच खरं म्हटलं तर मनमोहन नातूंची आईशी ओळख करून दिली ते या माणकापूरांनीच. त्यामुळे असं कोणी त्यांनी ते बघितलं, कोणतेही संत म्हणा, कोणतेही योगिनी म्हणा, तर ते नेहमी आमच्या घरी त्यांना आणत असत. की आईशी माझ्या आईला येऊन तुम्ही भेटा असं त्यांना वाटायचं. आणि त्यामुळे आमच्या घरी संत खूप आले या ह्याने आणि कधी विचारायला आले, कधी आले. त्याचा आईला खूप आनंद झाला, कारण ते पण खूप चांगल्या तयारीचे होते. आणि हे सगळं होत असताना इकडे अनुभव काय आहेत, तर असं होतं की जे सत्संगाला म्हणून लोक यायचे, त्यातले काही लोक मात्र खरंच सत्संग म्हणजे खरंच ध्यानामध्ये त्यांना इंटरेस्ट होता आणि दुसरं काही नाही. पण बरेच जण असं व्हायचं की त्यांना जेव्हा कळायचं की आईची शक्ती एवढी आहे, तर मग ते आपले काही प्रश्न घेऊन यायचे. त्यामध्ये एक जण असे होते, की त्यांचा मुलाला एकदम श्वासाचा त्रास व्हायचा, इतका श्वासाचा त्रास व्हायचा, अटॅक यायचा त्याला. तो की काळा नेळा पडायचा आणि तो 4 पावलं पण चालू शकायचा नाही. तसं जर चाललं, तर त्याला हार्ट अटॅक येईल का काय? लहान मुलगा होता तो. तर असं झालं, की नवरा-बायको खूप घाबरून जायचे आणि मग धावत पळत आमच्याकडे यायचे. तर आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला त्यांचं एकंदर सगळं हे बघून आम्ही पण इतके तयार झालो होतो, की आई जे काम करत असायची, समजा काही आईने भाजी शिजत ठेवली, की एक अर्धी पोळी लाटलेली आहे, अर्धी पोळी अजून लाटायची, तव्यावरती पोळी आहे. तर आम्ही आईला सांगायचो, "आई तू जा." आणि आम्ही टेक ओव्हर करायचं. म्हणजे हे एक परमेश्वराची यंत्रणा कशी असते बघा, आम्हाला काय समज होतं. पण आम्हाला असं वाटायचं, की नाही आईने त्यांच्याकडे गेलं पाहिजे आता. हे केलं पाहिजे. तर त्या मुलाचे असं काही होतं, की काही गोष्टी थोडा बहुत त्याला फरक पडला. पण इतकं काही त्यांचं बरं असं होऊ शकलं नाही. कारण त्याचं ते जे काय होतं ते पूर्वकर्माचं होतं. दुसरं असं आईंना बोलवायचेच आणि त्यावेळेला गुरूंनी सांगितलेलंच होतं. त्यामुळे आई जाऊन तिथे ती निराकरण करायची पण. तर त्यावेळेला एक जण आणखीन असे होते आणि ते त्यांचा बंगला होता आणि त्यांचा जो मुलगा होता, त्याला तो इतका विचित्र वागायचा, की कुणाच्याही त्यावेळेला कोको-कोला तिथं ते कोल्ड ड्रिंकचे वगैरे दिल्लीला खूप हे आहे. तर आणि लोकं तिथे ड्रिंक पण घेतात. तर त्यामुळे कोको-कोलाच्या बाटल्या एकदम ट्रे स्वस्तात मिळतो म्हणून ट्रे वगैरे मोठा काय क्रेट, ट्रे नाही क्रेट. तर क्रेट आणायचे. तर हा गाडीवर उभा राहायचा आणि त्यातल्या बाटल्या प्यायचा. असल्या काहीतरी खोड्या करायच्या. काय करेल त्याचा नेम नसायचा. आणि यांना खूप लाजिरवाणं व्हायचं. मग जाऊन तिथे कुणाची काच फोडली, कुणाचं काय झालं, तर तिथे जाऊन ते वडील त्याचे पैसे भरून यायचे, माफी मागायचे. पण अत्यंत उपद्रव झाला होता त्यांना. आणि असं सगळं झालेलं असताना मग त्यांनी आईला जेव्हा बोलावलं, आई तिथे गेली, ध्यानाला बसली. तर तेव्हा सुद्धा तो मुलगा खूप त्रास देत होता, दंगा करत होता. आणि मग ध्यान झाल्यावरती आईला असं समजलं,
की तो मग सहज बोलण्याच्या ह्याच्यात आई वडिलांनी काय सांगितलं, की तो जेव्हा अतिरेक करतो, तेव्हा आम्ही फूल दाखवतो त्याला. फूल दाखवलं, की तो एकदम गप्प बसतो, घाबरून जातो. मला नको करायला लागतं. तर आईला जरा आश्चर्य वाटलं आणि आई जेव्हा ध्यानाला बसली, तर मग आईला सगळं उकल झाली. तर मागच्या जन्मी तो असं जंगलामध्ये वणवा पेटला आणि ते साधनेला बसलेले होते. योगी होते ते. साधनेला बसलेले होते आणि ते पळून जाऊ शकत होते. पण कुठेतरी त्यांना असं वाटलं, की हे सगळे जर पशुपक्षी जळतायत, तर मी कसं काय हे होऊन जातं. पण त्याचबरोबर त्यांचा जो आक्रोश होता, तो त्यांना असं वाटलं, की फुलं, पक्ष्यांची पिल्लं सगळी ओरडतायत, असं त्यांना वाटलं. आणि त्याच्यामुळे ते बॅटरीला एक घाबरायचे, का लाईटला घाबरायचे असं काहीतरी होतं आणि दुसरं म्हणजे फुलाला असं तो मुलगा घाबरायचा. आणि मग आईने त्यांचं निराकरण केलं. म्हणजे ती ती जी व्यक्ती होती त्याला सोडवलं आणि त्याच्यामुळे त्या मुलाचा जो त्रास होता तो कमी झाला. तर अशा गोष्टी जवळ-जवळ रोजच दैनंदिन आमच्या ह्याच्यात आम्हाला ऐकायला मिळायच्या आणि ते आईच्या ह्याच्यातून पण म्हणजे मी असं म्हणेन, की आईने हजारो अशा आत्म्यांना हे केलं. मग आई काय म्हणायच्या, की जेव्हा आपण हे करतो आत्म्यांना पुढची सद्गती देतो, तर आपलं पुण्य काही-काही वेळा खर्च करावं लागतं. परंतु त्यांचे जे आशीर्वाद असतात आणि काही-काही वेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल, की हे पुण्यात्मे असतात. ते आपल्याला मार्गदर्शन पण काहीतरी सांगून जातात किंवा साधनेमध्ये काहीतरी चांगलं ते सांगून जातात आपल्याला. तर असं म्हणजे म्हणजे ते भलं करतात. कारण शेवटी आपण माणसाचं हृदय आहे. तर त्या हृदयाचा वरती जेव्हा परमेश्वराची जेव्हा कृपा होते, तर ते हृदय पालट होतंच आणि त्यामुळे ती हे होते. आता हे आई ह्याच्यातून गेल्यानंतर आज्ञाचक्र. आता आज्ञाचक्रामध्ये पोहोचल्यानंतर तर म्हणजे असं म्हणतो आपण, की गुरुचं स्थान आहे, ब्रह्माचं स्थान आहे आणि ह्या इथं फक्त 2च पाकळ्या आहेत. आणि मध्ये जो हे आहे तिथे झाल्यानंतर आपल्याला जवळ-जवळ अष्टसिद्धी सगळ्या प्राप्त होतात. दूरदृष्टी येते आणि ह्याच्यातला एक असा अनुभव, की त्यावेळेला तेहरानला माझा जो भाऊ होता, तो तेहरानला होता. आणि तिथे एकदम खोमेनीचं हे झालं आणि त्या शहाला तुरुंगात टाकलं आणि सगळा दंगा सुरू झाला आणि भारतीय लोकं सगळे पळून परत परत यायला लागले. माझ्या भावाला पण तिथून म्हणजे रिस्कीच होतं. फक्त एवढंच होतं, की ते भारतीयांना गोळ्या घालत नव्हते एवढंच होतं. पण त्यांनी एवढी मुभा दिली होती, की तुम्ही परत जा. परत जा म्हणजे जे सामान आहे ते तिथं टाकायचं. जसं आहे तसं विमान आलं, की जेवढी माणसं शक्य असायची तेवढी त्यात बसायची आणि जायची. आणि हे कुठेतरी मुलं सगळी एका ठिकाणी जमून लपून बसलेले जे पडदे पण उघडायची सोय नाही, अशी परिस्थिती होती. अशा ह्याच्यात सगळेजण म्हणाले, की "आई तुम्हाला काळजी वाटत नाही का? काळजी वाटत नाही का?" तेव्हा मग आईने सांगितलं, तोपर्यंत आईने काही सांगितलं नव्हतं. पण जेव्हा आईला असं खरंच वाटलं, की कारण रोज पेपरला किंवा बातम्या येत असत. तर तेव्हा आई तिथे तेहरानला गेली आणि आईने बघितलं, की आपला मुलगा सुखरूप आहे आणि असं-असं आहे. हे जे मी तुम्हाला सांगितलं ते आईने तो यायच्या आधी सांगितलं, की असं-असं खोलीमध्ये लपून बसलेले आहेत आणि पडदे लावलेले आहेत तिथे आणि जसं-जसं मी मानेल तसं-तसं त्यांना जागा मिळेल तशी-तशी ती मुलं येतील. आणि त्याप्रमाणे माझा भाऊ परत आला. तर ही अशा तऱ्हेची लोकांना पण मदत व्हायची. काही गोष्टी जर हे व्हायच्या, तर त्यावेळेला अशा तऱ्हेने अनेक चमत्कार म्हणा किंवा हे जे चमत्कारापेक्षा आई म्हणायची, की चमत्कार म्हणू नका समजून घ्या. तर तसं ते अ, आपल्याला लोकांना खूप कार्य झालं आईच्याकडनं. आणि त्याच वेळेला आमच्याकडे एक अशा आणखीन एक मराठी बाई येत होत्या आणि त्यांना असा त्रास होता, त्यांच्यावरती तांत्रिक काहीतरी केलेलं होतं. त्यांना असा त्रास होता, की भयंकर म्हणजे एखादा मनुष्य अत्यंत दुःखात असल्यानंतर आपण कसं मला ते आठवतात त्या मावशी. मी लहान होतो त्यावेळेला. त्या मला आठवतात, की त्या इतक्या वेदना त्यांना व्हायच्या. त्याचबरोबर ते जेवायला बसल्या ना, की त्यांना भातामध्ये आळ्या दिसायच्या, अन्न पण खाऊ शकायच्या नाहीत. इतका भयंकर त्यांना त्रास होता आणि हळू त्यांचा त्रास मग त्यांना आईनी बोलवलं, ध्यानाला बसवलं, काही जप वगैरे सांगितले, काही क्रिया केल्या आणि मग त्यांचं थोडंसं ते दुःख बरंच कमी झालं. पण त्यांच्या ते इतका इम्पॅक्ट होता त्या दुःखाचा, की त्यांना खूप त्याचा पुढे पण त्रास झाला. आता हे जे
आई याच्यानंतर पुढे गेली सहस्रार. सहस्रार म्हणजे नाही, आज्ञाचक्र. आज्ञाचक्रातून आई जेव्हा हे झालं सगळं, तिथे ब्रह्माचं स्थान आहे, हे सगळं ज्ञान झालं. आणि पुढे जेव्हा आई सहस्रार मध्ये गेली, तर सहस्रार मध्ये गेल्यानंतर असं होतं की आपलं सगळं जडत्व नष्ट होऊन जातं, अत्यंत आनंद. आणि हे जे सहस्र पाकळ्या असतात त्याचं ज्ञान आपल्याला व्हायला लागतं एक एक करत. म्हणजे कसं की काही वेळा आपल्याला आपले पूर्वजन्म दिसतात, काही वेळेला आपल्याला वेगळी साधना करायला सांगतात. आणि हे सगळं करत असताना आईचं ब्रह्मरंध्र उघडलं उघडलं होतं. आणि आई ब्रह्मरंध्रातून वरती जाऊन पूर्ण संबंध हे जे ब्रह्मांड आहे त्याची सैर करून यायची. आणि त्या केल्यानंतर आई येऊन सगळं वर्णन सांगायची की हे असं आहे, हे असं आहे. म्हणजे आईचं असं होतं की आईच्या डायरीमध्ये चित्र काढलेली आहेत की राहू इथे आहे आणि बुध जो आहे तो इथे आहे, हे असं आहे. असं सगळे बारके बारके आई चित्र काढून ठेवत असतात त्यांना, म्हणजे ते कुठे आहेत, काय आहेत, त्यांची ती दिशा हे सांगायसाठी. तर त्या असा आईचा सगळा प्रवास व्हायचा. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की शरीर रचनेचं अत्यंत बारकाईने ज्ञान आईला झालं, अत्यंत बारकाईने. हे सर्वसाधारण डॉक्टरना सुद्धा नसेल इतकं. म्हणजे आई अगदी चॅलेंज पूर्वक काही काही वेळा सांगू शकायच्या की हे असं आहे, हे असं नाही. आणि काही काही वेळा त्या डॉक्टरलाच प्रश्न पडायचा की आपलं ज्ञान कमी पडतंय का काय. तर असे खूप अनुभव आले. त्यातला एकच अनुभव मला वाटतं मी सांगितलाय का नाही लक्षात नाही माझ्या, की आईनी जेव्हा इथं मुंबईत आलेली असताना असं जेव्हा सांगितलं की मेंदू असा आहे, मेंदूची रचना अशी आहे. अगदी जसं आईने हातात मेंदू घेऊन सांगावं तसं आई वर्णन करू शकली. तर माझा भाऊ जो होता, आत्तेभाऊ, तो डॉक्टर होता. तर त्याला आश्चर्य वाटलं की तिला कसं हे करायचं. तो म्हणाला, "उद्या ऑपरेशन आहे. तू येशील का बघायला? का घाबरशील? रक्त दिसलं तर घाबरशील का?" आई म्हणे, "नाही घाबरणार. येईन मी." आणि मग आई आली आणि तिथे ओळख असल्यामुळे डॉक्टरनी परवानगी दिली. आईने ते सगळे ऑपरेशनचे कपडे वगैरे घातले आणि पूर्ण ऑपरेशन त्यांचं खुर्चीवर बसून त्यांनी इथून मागून सगळं मेंदूचं ऑपरेशन केलं. ते आईने डिटेलमध्ये बघितलं सगळं. आणि त्याच्यावरती चर्चा होतच होती आणि याला पण उत्सुकता होती माझ्या भावाला. ज्ञान शेवटी ते. त्याला उत्सुकता होती म्हणून त्याने काय केलं, केमिकलमध्ये ठेवलेला एक मेंदू त्यांच्या ह्याच्यामध्ये, मला वाटतं जे मध्ये होता बहुतेक तो शिकायला. तर तिथून त्याने तो आणला. आणल्यावरती त्याला टॅग लावलेला होता, पण तो ते जी बरणी होती त्याच्या हातात होती. तर आईने त्याचं नाव सांगितलं. तर त्याला एकदम आश्चर्य वाटलं, की "तू या पेशंटचं नाव कसं सांगितलंस?" तर आई म्हणाली, "तो आलाय. या मेंदूबरोबर तो आलेला आहे." म्हणजे कसं आपल्याला आपण म्हणतो, की आपण देहदान वगैरे आपल्याकडे सांगितलं जातं. तर याच्यावरती आपण थोडासा विचार करायला पाहिजे. आणि मग आईने त्याचं ते म्हणजे त्याने ते सगळं सांगितलं. आईने त्याचं वर्णन केलं. मेंदू तो कसा बसवलेला असतो, कशा तऱ्हेने त्याचे हे असतं, जिवंत असताना कसा असतो, हे सगळं माझ्या भावाला समजावून सांगितलं. आता हे जे सगळं ज्ञान आहे, मी तुम्हाला जसं हे सांगितलं, तर हे सगळं ह्या रूपाने येतं, दिव्य रूपाने येतं. तर मलाही नेहमी प्रश्न पडायचा, की आयुर्वेदामध्ये तर माझी माझी मुलगीच, म्हणजे मानलेली मुलगीच आहे ती वैद्य आहे. तर मी तिला एकदा विचारलं, आई आजारी असताना, आणि आईचा विश्वास आयुर्वेदिक ह्याच्यावरती जास्त होता. आई जास्त करून आयुर्वेदिक औषधं घ्यायची. तर मी एकदा तिला विचारलं, "अगं कसं असेल?" म्हणे, "एक झाड, त्याचं साल, त्याचं मूळ, पुन्हा त्याचं पानं, त्याची फुलं, त्याची फळं आणि पुन्हा त्यांचं कॉम्बिनेशन." तर म्हटलं, "कसं त्याने प्रयोग केले असतील?" जसं आता कुठलंही आपलं औषध म्हटल्यावरती आपण कोणावरती तरी प्रयोग करतो. मग त्यांनी कसे प्रयोग केले असतील? आयुर्वेदामध्ये तर कधी ऐकलं नाही, की कोणी आयुर्वेदिक घेतलं, औषध घेतलं आणि त्याला काहीतरी भयंकर साइड इफेक्ट कधी ऐकले नाहीत म्हटलं. तर कसं काय केलं असेल? तर ते म्हणाले, "नाही, हे सगळे रस डायरेक्ट धन्वंतरीकडनं आलेले आहेत, ऋषीमुनींना." आणि 17,000 रथ म्हणते, "ते काय टेस्ट करशील तू? 17,000 रस आहेत असे." तर असं आपलं म्हणजे मला नेहमी असं वाटतं, की भारत आणि ह्या देशात आपण जन्मलोय, ह्याचा इतिहास काय आहे, ह्याची महानता काय आहे आणि ही महानताच आपली जी संत आहेत, ती पुढे नेत आहेत. तर तसंच हे आईचं नेहमी जे अलौकिक गोष्टी बघायला मिळाल्या, त्या ह्याच्यामध्ये हे होतं, की
असं मी म्हणेन की एक प्रकारे आईचं आता सहस्रारमध्ये गेली आणि पुन्हा हे जे झालं, तर असं म्हणूया की आपण आई मास्टर मास्टर म्हणता येईल. म्हणजे आईने पूर्णत्व प्राप्त केलं आणि एक अथॉरिटी येते माणसाला. तशी आईला अथॉरिटी आली. इतके वेळोवेळी आई काय म्हणायची, "मला काय माहिती नाही, मला काय माहिती नाही." म्हणजे ती सांगायची नाही सहसा. पण आता मात्र ती काही-काही गोष्टी ठामठोकपणे सांगू लागली. सांगू शकत होती आणि सांगू लागली. तेव्हाही सांगत होती. पण सांगताना म्हणाय, "जरा थोडीशी आई हे करायची." आता अ, हे पण आहे, की ह्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला विज्ञान आणि याचा सतत आईंचा याच्यावरती चर्चा होत असायची. आईचा विचार चालू असायचा. तर आमच्याकडे म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं, की घरातलं वातावरण इतकं गमतीशीर होतं, की ते आपण म्हणतो ना कुठलीतरी सराय का म्हणतात ना सराय तसं आमचं घर होतं. कोणी या, कोणी राहा. तर आईच्याकडे एक जण येत होते, आले. तर ते कोण होते? ते शास्त्री होते आणि ते ऋग्वेदावरती ग्रंथ लिहीत होते. आणि त्यांना कुठलीतरी पवित्र, चांगली, शुद्ध जागा हवी होती. ती त्यांना आमच्या घरात मिळेल. आमच्या घरामध्ये जागा किती? आम्ही इतकी माणसं, त्यात आम्ही 5 मुली, आई, म्हणजे आम्ही 6 बायका, म्हणजे काही ना काहीतरी महिन्यात हे सर्व. पण त्यांना शुद्ध आणि पवित्र जागा कुठे सापडली? तर आमच्या घरात सापडली. ते तर आमच्या घरात येऊन बसायचे आणि ते ऋग्वेदाचं लिखाण करायचे. आणि जे काही प्रश्न असायचे, आई स्वयंपाक करत असायची. म्हणजे इतकं अद्वितीय आणि इतकं गमतीशीर आहे, म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही. आई तिकडे स्वयंपाक करत असे, कुठलीतरी भाजी, भात, आमटी काहीतरी चाललेलं असायचं. तिथं स्वयंपाकघरात जाऊन विचारायचं आईला ऋग्वेदाबद्दल, की "तुम्हाला काय वाटतं? ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?" आईला प्रश्न विचारायचे. आणि मग कधी-कधी असं व्हायचं, की आई सगळं काम सोडून त्यांच्याजवळ बसायची आणि मग सखोल सगळं चर्चा व्हायची त्यांची. पण हे असं चालायचं. आई जिथे असेल ना, तिथे जाऊन ते प्रश्न विचारायचे आणि आई त्याचं उत्तर द्यायच्या. असं करून त्यांनी तो ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ आमच्या कोणात आहे. आणि पहिल्याच पानावरती आईचा फोटो पण त्यांनी छापलेला आहे. तर ऋग्वेदावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. शास्त्री म्हणून आहेत त्यांनी. तर असं आम्हाला ते नेहमी काय म्हणतात त्याला ह्या गोष्टी गमती-गमतीशीर होत होत्या. पण त्याचबरोबर या अलौकिक होत्या, अद्भुत होत्या आमच्यासाठी, की हा मनुष्य त्याला जर लिखाण करायचं म्हटलं, तर त्यांना कुठेही कोणीही जागा देईल. कारण ते इतकं मोठं पवित्र आणि चांगलं काम करतायत. पण ऑफ ऑल त्यांना ही जागा आईचं आमचं घर जे इतकं असं गजबजलेलं होतं आणि छोटीशी जागा होती. तिथे त्यांना येऊन बसावसं वाटलं, लिहावसं वाटलं. हे केवढी मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर हे सगळं होत असताना मी जसं म्हटलं, की वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे अनुभव यायचे. आमच्या समोरच एक ह्या राहायच्या. याचं कारण असं, की हा संदर्भ या शास्त्रीजींशी आहे. तर त्या साउथ इंडियन होत्या आणि त्यांना मूल-बाळ नव्हतं. तर त्यांचं प्रेम होतं म्हणजे आमच्याशी पण आम्ही पण त्यांना जाऊन काही द्यायचं वगैरे, त्या आम्हाला काही आणून द्यायच्या आहे. असं आपसमध्ये एक नेबर म्हणून एक हे म्हणे म्हणून होतं आमचं एकमेकाचं. पण त्याचबरोबर त्या कधी आईला नमस्कार करायच्या नाहीत. त्या बरेच वेळा यायच्या तेव्हा आहेत ते बघायच्या, की लोकं आईच्या पाया पडतायत किंवा हे करतायत असं. पण त्यांना असं कधी वाटलं नाही. आई त्या म्हणायच्या, "मी आईला नेहमी अपनी पड़ोसन ही समझती थी, नेबर ही समझती थी मैं." आणि मग एक दिवस असं झालं, की त्या आल्या आणि सरळ आईला त्यांना आई स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि त्या आतमध्ये आल्या. तर त्यांना समोर आईच्या ह्याच्यामध्ये बालाजीचं दर्शन झालं, व्यंकटेशाचं. आणि मग त्यांच्या डोळ्यातून जे पाणी आलेलं आईच्या पाया पडल्या, की "मैंने आपको पहचाना नहीं, मैंने आपको पहचाना नहीं." अशा तऱ्हेने त्या म्हणायला लागल्या. तर ह्यांच्यावरती हे जे शास्त्रीजी होते, ते ऋग्वेदामध्ये असे काही मंत्र आहेत, की गर्भधारणा होऊ शकते. मंत्राच्या साहाय्याने गर्भधारणा होऊ शकते. आणि मग त्यांनी आईंची काही ह्याच्यासाठी मदत घेतली आणि मंत्राच्या साहाय्याने त्यांनी त्यांची काहीही हे न होता म्हणजे कोणतंही सर्जरी नाही, कुठलंही बाह्य उपकरण नाही, पण त्या गर्भवती राहिल्या. फक्त त्यांचं हे झालं, की 2-3 महिन्यामध्ये तो गर्भ पुढे वाढू शकला नाही काही कारणाने. पण तो गर्भ राहिला हे तितकंच खरं आहे. पण हा प्रयोग शास्त्रीजींनी आणि आईने करून बघितला, की मंत्राच्या साहाय्याने गर्भधारणा होऊ शकते. असे खूप अनुभव ज्याला म्हणतात तसं आणि प्रयोग जेव्हा आईला वाटलं, की आपण हा चॅलेंज घ्यावा. अर्थात त्याला आई चॅलेंज म्हणत नव्हत्या कधीच, की हे करून बघूया. म्हणजे एक ज्ञान मिळवण्यासाठी
तर होऊ शकतं का म्हणून आई ते करून बघायच्या आणि त्याच्याप्रमाणे ते हे होतं. आता हे सगळं होत असताना आईंचं दिल्लीमध्ये सार्वजनिक कार्य कसं सुरू होतं, जसं मी काल तुम्हाला सांगितलं की आम्ही विठ्ठल मंदिर तिथं बांधलं. त्याचबरोबर त्यावेळेला म्हणजे आम्ही जसं दिल्लीला गेलो आणि आम्ही जसं जसं मराठी मंडळामध्ये मिक्स व्हायला लागलो, तर वडील तर झालेच महाराष्ट्र मंडळाचे ते हेच होते, काय म्हणतात त्याला, सचिव म्हणतात ना, सेक्रेटरी होते. आणि आईला पण काम पडायचं महाराष्ट्र मंडळाचं, कारण आईला सगळी ती पूजेची याची त्याची माहिती असायची, बाकीच्या लोकांना इतकी माहिती नसायची किंवा ते बिचकायचे जरा. तर त्यामुळे आई सगळी त्यांना त्यांच्याकडनं नीट सगळं व्यवस्थित करून घ्यायची. त्यामुळे सगळ्या गोष्टीला बाळमावशी पाहिजेतच असं झालं होतं. तर ह्याच्यामध्ये त्याचबरोबर त्यावेळेला असं असायचं की गणपतीचं जे गणपती बसवायला लागलो, सार्वजनिक गणपती महाराष्ट्र मंडळातर्फे बसवायला सुरुवात केली. मग तिथे नाटक, गाण्याचा कार्यक्रम वगैरे असं सगळं कार्यक्रम व्हायचे. तर मुलांचं नाटक आई बसवायची. तर त्या ह्याच्यामध्ये काय व्हायचं की कधीतरी कोणीतरी असं पुस्तक आणून द्यायचं नाटकाचं. पण तिथे पहाडगंजमध्ये एक मराठी लायब्ररी होती. त्यामध्ये पुस्तकं अगदी लिमिटेड होती आणि नाटकाची पुस्तकं फारच कमी आणि असली तर ती मोठी नाटकं. म्हणजे मोठ्या माणसांची 3 तासाची वगैरे. अशा एकांकिका वगैरे नव्हत्या. तर आई एकांकिका लिहून काढायची. प्रश्न आणि गोपीसंवाद किंवा असं आई लिहून काढायची, नाटकं बसवायची. म्हणजे हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे, की रोज संध्याकाळी त्या आया अ, प्रत्येकाला आणि वेगवेगळी भूमिका हवी असायची आपल्या मुलांच्यासाठी. त्या यायच्या आणि मग आई त्यांच्याकडनं सगळं नाटक बसवून घ्यायची. हे म्हणजे आम्ही पण करायचो त्याच्यामध्ये भाग घेत असो. पण हे आई करायची. त्या त्याशिवाय मी तुम्हाला जसं सांगितलं, की आईचं शिवणकाम आणि हे पण चालू होतं. आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा आईला आम्हाला खूप चांगलं ठेवायला आवडायचं नेहमी. पुण्याला जेव्हा राहत होतो कॅम्पमध्ये किंवा असं कुठेही जाऊन जिथं असे चांगले कपडा पण स्वस्त मिळतो, तो जाऊन आई आणायची आणि त्याचे फ्रॉक शिवायचे आणि आणखी वेगवेगळ्या फॅशनचे आम्हाला आई कपडे शिवत असे. तर असं आई सार्वजनिक ह्याच्यामध्ये पण म्हणजे आई कार्य करत असत. अ, खूप काही आहे आईचं खरं म्हटलं तर जे व्यापक अ, जे होतं लिखाण म्हणा, हे म्हणा आणि पुन्हा बायकांच्यासाठी पण म्हणजे समाजासाठी पण थोडं बहुत काम करायच्या. कसं की कधी काही तिथले जे लोकं होते, लोकल लोकं होते, तर ते येऊन सांगायचे की "आई असं-असं झालंय, ॲक्सिडेंट झालाय, अमकं झालंय." तर मग आई सगळ्यांच्या बरोबर जाऊन, त्यांच्याबरोबर जाऊन त्यांची काय मदत हवी असेल तर आई मदत करायची. म्हणजे अशा तऱ्हेचं पण हे आईचं हे होतं. भारतीय जनता पार्टीचं पण आईने त्यावेळेला, कारण त्यावेळेला बीजेपी नव्हतं, पण भारतीय जनता पार्टीचं आईने काम केलेलं आहे त्यावेळेला. तर अशा तऱ्हेचं सगळंच आईचं जे त्याला आपण म्हणतो, की अ, सगळ्या डायमेन्शन्समध्ये एक काम कार्य करणारी अशी माझी आई म्हणायला पाहिजे. पण आता माझी आई म्हणणार नाही मी, गुरु असं मी म्हणेन. तर ती पण ध्यानामध्ये जे त्यांनी कमवलं ते अद्वितीय होतं. जर कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. म्हणजे आपल्याला थोडंसं बोलता पण येईल एकमेकाशी. चालेल का असं विचारते? आई मी विचारते. तर हां. आई आई ज्या एकांकिका वगैरे बसवत आणि मग प्रॅक्टिस वगैरे कधी करायच्या? कारण एवढं त्यांच्या म्हणजे हे करून सगळं करून त्यांना वेळ कधी मिळायचा एवढं सगळं एकांकिका लिहून नाटक बसवणं वगैरे? काय माहिती का, तेव्हा सगळेजण शाळा कॉलेजवालीच होती ना ही मुलं. सगळी शाळेवाली होती. कॉलेज नव्हतंच. सगळी लहान मुलंच असायची. तर त्यांच्या पण शाळा असायच्या ना, त्यामुळे जनरली रात्रीच 8 नंतर 8, 8:30, 9 नंतर आणि एक अर्धा तास, 1 तास अशी यायची. कारण त्या मुलांना दुसऱ्या दिवशी शाळा पण असायची. तेही बंधन असायचं आणि ते असं बसवून नाही स कसं करत होते ते खरंच आहे. पण होत होतं आणि आम्ही त्याच्यामध्ये आम्ही पण भाग घेत होतो. इतकंच खरं. कारण ध्यान पण करणं हे घरातलं पण करणं आणि प्लस हे लिहून हो, काढणं आणि ते बसवणं आणि हो, मुलांसाठी तर केवढा तरी वेळ द्यावा लागतो असं हो. म्हणजे ते मोठ्यांना थोडं तरी येऊन जातं. ते असतं रागवारागवी असते मुलांची. मुलांना काहीतरी त्यांची हे होतं, तर ते सगळं समजावून घेऊन, असं करून ते त्यांना मनवून, अशा तऱ्हेने सगळं पण ते पार पाडायची बाबा असं.
आणि तुम्हाला अशा ह्यांचं हे मिळालंय, तुम्ही किती भाग्यवान आहात खरंच. खरंच खरंच वाटतं की म्हणजे तुम्ही खूपच भाग्यवान आहात. आपण विचार करू, जेवढा आईचा विचार करू तेवढी ती मोठी होत जाते. मला कोण कोणी म्हणताना मी म्हटलं नाही नाही, म्हणजे ठीक आहे, भाग्यवान मान्य आहे, पण आपण तिचं कुटपत तर उचललंय असं पण वाटतं ना, असं आहे. तर म्हणजे जिथं आम्ही जाऊ तिथं आता कसं झालं, मिरजेला जाऊ कुठे जाऊ, तर प्रत्येक ठिकाणी आता कारण आईचं राहणं पण झालं जळगावला काही दिवस राहिल्या भाऊ असल्यामुळे, पण दिल्लीला राहिल्या, मेरठला राहिल्या. तर यामुळे आई जिथं म्हणजे जाऊ तिथं आईचं काहीतरी ओळख तरी निघते, नाही तर त्यांनी काहीतरी आईच्या बद्दल ऐकलेलं असतं, आईचं दर्शन घेतलेलं असतं. असं जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा आपल्याला खूप आम्हाला वाटतं की किती आईनी व्यापक स्वरूपात आईने कार्य केलं आणि घरी राहून सगळं, म्हणजे मुख्य म्हणजे हे सगळं घरी राहून केलं आईने असं. खरंच खूप म्हणजे ग्रेट म्हणण्यापेक्षा खूपच आम्ही पण आता तुमच्याकडून ऐकतोय तर असं चित्र समोर उभं राहतं की तुम्ही एवढं ह्यांनी सांगताना की कधी कधी डोळ्यातून पाणी पण येतं की ताईंना म्हणजे आईंना पण किती त्या आनंद मिळण्यासाठी पण किती कष्ट सहन करायला लागले. खरंच आहे, तेच तर, ते तर आहेच. माझं पण पहिलं आईने सगळ्यात पहिलं पुस्तक ते कोणायकाची साधन गाथा असं लिहिलं. म्हणजे तिथं पण त्यांनी म्हणजे आपलं हे ठेवलं नाही, कोणायकाची कोणाची तरी एकाची साधन गाथा आहे. कारण आईला समजत होतं की हा जो इतका ज्ञान समुद्र आहे त्यातलं आपण एक हे आहोत तेवढं. तर त्यामुळे तिने ते तसं लिहिलं. पण त्यावेळेला जे मी ते प्रत्येक वेळा पुस्तक वाचायची ना, पहिल्या वेळेला वाचलं तर तेव्हा मला असं वाटलं की काय हा अलौकिक अनुभव, जे तरी ऐकलेले होते बरेचसे अनुभव त्यातले ऐकलेले होते. तरी पण बापरे, आईला काय अनुभवलंय, विष्णू दिसले आईला, विष्णू आईशी विष्णू बोलले वगैरे असं मला वाटलं. पुन्हा दुसऱ्या वेळेला पुस्तक काढलं तर खूप रडायला आलं. कारण की मग भाऊ झाले की आईला कसा त्रास आम्ही आपण समजून घेतलं नाही, किंवा आम्ही म्हणजे आता मी जसं सांगितलं तुम्हाला की आईने खूप कठोर हे केलं. तर त्यावेळेला काही दिवस आईचं रात्रीचं जेवण बंद झालं, कितीतरी वर्ष आईचं रात्रीचं जेवण बंद. फक्त दूध आणि 2 केळी एवढंच फक्त, आणि कांदा लसूण नाही, काही नाही. पण आम्ही तर कांद्याची भजी करून खात होतो. आम्ही तर खात होतो ना, म्हणजे आज पाऊस पडला हे झालं, तर काय करा चमचमीत काही घरामध्ये आणि खा. किंवा थालीपीठ केली, अमकं केलं, तर आई काही खायची नाही. आई दाखवायची पण आहे, की मला हे खायचं नाहीये वगैरे असं गप्प बसायची आई. तर हे जे तिचं मोठेपण आहे ते म्हणजे वर्णन नाही करू शकत असं आहे. आणखी एक तुम्ही अनुभव सांगितलात की त्यांना पाठीवर विष्णूचं हे दिसलं, ते पण हो, म्हणजे खरंच, आणि ते तुम्ही प्रत्यक्ष बघितलंय हो, म्हणजे त्या बघितलं. खूपच छान. सुंदर. आहे आईच्या डायरीमध्ये त्याचं चित्र ते काढलेलं अजूनही आहे. आणखी एक तुम्ही मध्येच बोललेलात देहदानाचं काहीतरी बोललेलात, पण ते परत हे झालं. कुठलं? देहदान देहदान. देहदान. हा, म्हणजे देहदान आपण करतो त्याचा विचार करायला पाहिजे, की आता जसं त्या मेंदूच्या बरोबर मनुष्य आला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा देहदान करतो तर देह आपला कुठे आहे? आपली वस्तू आहे ती आपण दान करायची असते ना. मग आपलं हम्म. कुठं ते आपलं नाहीये. तर म्हणजे ह्या बाबतीमध्ये थोडस याने विचार करायला पाहिजे, की एक कधी कधी असं असतं की मुलीचा जीव वाचवायचा आहे आईला. मग त्यावेळेला गोष्ट वेगळी की आई एक मातृत्व म्हणून एक किडनी म्हणून मुलीला दिली, किंवा लिव्हरचं हा पीस काढून तसं दिलं मुलाला किंवा मुलीला, ती गोष्ट वेगळी. पण आपण देहदान जे करतो तेव्हा मात्र विचारपूर्वक करायला पाहिजे, कारण देहाशी माणसाचं नेहमी अटॅचमेंट राहतं. शेवटपर्यंत माणसाचं देहाशी अटॅचमेंट राहतं. आणि हे तर आपण काय करतो की तो मेल्या म्हणजे तो हे झाल्यानंतरच त्यांना ते बॉडी त्यांना द्यायची असते हे करायला. आणि त्यातलं ते स्किन सुद्धा काढून घेतात बरेच वेळेला. स्किन सुद्धा काढून घेते हे दान, म्हणजे डोळे तर घेतले जातच, पण स्किन सुद्धा काढून घेतात, कारण ती त्यांची उपयुक्तता आहे, त्यांना हवंय ती गोष्ट म्हणून. पण ज्या माणसावरती अजून त्यांनी शरीर सोडलेलं आहे, पण त्याला जर आपल्या शरीराचं भान आहे, ज्ञान आहे, तर त्याच्यावरती काय हे होईल. त्यामुळे आपल्याकडे ते खूप मध्ये ते दधीची म्हणून खूप आलं होतं. आणि
देहदानाबद्दल बोललं गेलं होतं. पण त्याबद्दल मात्र मी असं म्हणेन की थोडा अशा तऱ्हेने विचार आपण करायला पाहिजे असं आहे. छान माहिती दिली. उद्या परत भेटूया याच भेटू. 3 वाजता. हो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आत्मबद्दल. खूप जय श्री धन्यवाद. तुम्ही ना इतकं जे सांगता ना ते अंगावर काय काय गोष्टी चहारे येतात नाही ते. असं वाटतं की हे खरंच होतं का किंवा असं होऊ शकतं का. म्हणजे तुम्ही असं सांगता ना तेव्हा इतकं असं वेगळं वेगळं वाटतं. मी तर आता मगाचपासून बघते मला काहीतरी आतून आतून होतंय असं वाटायला लागलंय की काय असं असू असू शकतं का. म्हणजे ह्याचा आमचा विश्वासही बसणं कठीण आहे. आणि त्या स्वतः त्यांच्याकडे कोण कोण येत होते तर त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवत होते आणि ते त्यांना आपल्या घरी ठेवून घेत होते आणि खूप वाटतं मोठं भाग्य की आहे. त्यांची तपश्चर्या खूप झाली माझ्या वडिलांची, असं पण मला वाटतं. म्हणजे ते हा. एक वेगळा विषय होऊ शकतो. वडील कसं आईच्या ह्याच्यामध्ये कसं आईमय झाले एक प्रकारे, असं मी म्हणेन की ते हा. खूप अवघड असतं खरं सांगायचं तर. मग त्यांना पण एक पुरुष म्हणून पुरुषी अहंकार, एक नवरा म्हणून हो. हे सगळं असतंच ना प्रत्येकाला. पण त्यातून ते बाहेर पडले हे मला खूप हे वाटतं. म्हणजे साधक येणार म्हटलं ना की माझ्या वडिलांची तयारी सुरू व्हायची. बैठक घालायचे, पाणी आणून ठेवायचे, असं सगळं करायचे. इतकं हो ना. त्यांचं. पण ती जी त्यांनी सेवा केली ना, ती अद्भुत आहे वडिलांची सेवा. अद्भुत आहे. खरंच हो, अद्भुत आहे. हो. म्हणजे मी आणि हे पण प्रत्यक्ष एक मानसिक समाधानच आहे ना. अत्यंत, अत्यंत. कारण एकदम. शारीरिक समाधान वेगळ्या गोष्टी वेगळ्या की आपल्याला कष्ट करायला लागतात ते समजा घातलं कोण आलं बसायला ते शारीरिक समाधान झालं. पण हो, मानसिक समाधान म्हणजे आता आलेल्यांची तयारी माझ्या नवऱ्याने करून ठेवलीये. म्हणजे हो, हे हो. मानसिक समाधान केवढं ना. हो, केव्हाही. म्हणजे आई मग पण ते. त्यांचं सगळ्या हे सांभाळत होती. म्हणजे हम्म. त्यांच्या ज्या त्यांना गरजा होत्या त्या त्यांच्या कधी आईने मोडल्या नाहीत किंवा त्याच्या बाहेर आई कधी गेली नाही. पण त्याचबरोबर ते म्हणजे ते दोघांचं एक मी असं म्हणेन की एकमेकाला पूरक जसं जे वागणं जे होतं ते खरंच अलौकिक होतं. आणि आपल्यावरती ते खूप चांगले संस्कार करतं की कसं की मोठं अवघड आहे खरं म्हटलं तर पुरुष अवघड माणसाने आहे. अशा तऱ्हेने हे अवघड आहे होणं. खरंच पण अवघड आहे. हां, कारण कारण ते होतं कसं, की बाकीची लोकं काही-काही वेळेला हे करणारे असतात तसे, की तो म्हणजे फार लांब नको जायला, आपले नातेवाईक असतात. हो तुम्हाला काय हो. सांगू हां, म्हणजे आपले नातेवाईक नातेवाईक असतात. असतात. हां, म्हणजे माझ्या खरंच तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही. सांगितलं पाहिजे. आपण जर चांगलं सांगतो, तर वाईट पण सांगायला पाहिजे. माझा सख्खा मामा चांगला काय म्हणतात त्याला गुरुचारित्राचा अनेक पारायण आणि त्याचं तोंडावरती इतकं तेज गोरापण होता, दिसायला खूप छान होता. आणि हे सगळं असताना तो अतिशय देवाचं करणारा आणि तो सुद्धा 100 माणसात बसेल तर उठून दिसेल इतकं तेज त्याच्या तोंडावरती. पण त्याला आईनी अशी साधना केलेली आवडत नव्हती. नव्हती. हो का. हां. तर म्हणजे एकमेकाचं जे अंडरस्टँडिंग ना, ते कमालीचं होतं. कमालीचं म्हणून होतं. मी पण माझ्या म्हणजे मला नेहमी वाटतं, की माझ्या वडिलांना पुढचा जन्म खूप चांगला येईल. कारण त्यांनी जी साधना केली ना, ती खरं अलौकिक, अद्वितीय म्हणजे खरं सांगायचं तर असं. खूप आणि साधना. अशा आईच्या पोटी तुमचा जन्म झाला आणि ते आम्हाला सगळं ऐकायला मिळतंय आणि ते सगळं ऋताताईंमुळे. तर आम्ही तर खरं सांगू का आमच्या इतके भाग्यवान कोणीच नाही. आम्ही आज 3 वर्ष त्यांच्या सानिध्यात आहोत हां. ऋताताईंच्या अनघाताईंच्या. आणि सकाळची ती वेळ आली ती एक दिवस जरी चुकली ना तर असं वाटतं की डायबिटीस किंवा बीपीची गोळी चुकली आहे आणि ती आता आपली राहिली घ्यायची ह्या सगळ्या गोष्टीतून. तर ते ऐकल्यानंतर जे मनाला समाधान आणि दिवसभर शांतता आणि हे जे मिळतं ना तर आमचा मेंदू पण कार्यरत राहिलाय. ह्या हो. सगळे भरपूर व्याप आमच्या मागे असले तरी ते आम्ही पूर्णपणे विसरतो आहे. आणि हो. रोज विसरतो. मी तर बरोबर. रोज म्हणते की गुरु भेटावे ना ते असे निस्वार्थी मनाचे. असे आम्हाला गुरुना सगळे निस्वार्थी मनाचेच भेटले. आणि खरंच. त्याच्यात आता मला खरोखर ऋताताईंसारखी व्यक्ती माझ्या लाईफ मध्ये रिटायर झाल्यानंतर मिळाल्यावरती माझ्या इतकी भाग्यवान कोण नाही. चला हरिओम. मग भेटूया हरिओम. उद्या. उद्या भेटू ताई. हरिओम. हा. नमस्कार. जय श्रीराम. जय 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 श्रीराम. श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.